नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर मित्रांनो, बऱ्याच जणांचा प्रश्न असा असतो की शेळीपालनच का करावे. समजा दुसरे भरपूर व्यवसाय आहेत, म्हैस पालन आहे, गाय पालन आहे, त्याच्यानंतर बरेच काही व्यवसाय आहे दुसरे. समजा दुग्ध व्यवसाय झालं, त्याच्यामध्ये भाजीपाला आहे, असे बरेच काय आहे. मग हे सगळं सोडून शेळीपालनच का करावं असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. त्याच्यावरती आपण आजचा हा व्हिडिओ होणार आहे आपला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता शेळीपालनच का करावं याच्यावरती आपला आजचा हा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, शेळीपालन करण्याचं एकच कारण सांगतो मी तुम्हाला की शेळीपालनासारखा कमी पैशामध्ये सुरू होणारा दुसरा कुठलाच व्यवसाय नाही. शेळीपालन आणि कोंबडी पालन आहे, पण कोंबडी पालनामध्ये एवढा प्रॉफिट नाही जेवढा शेळीपालनामध्ये आहे. समजा आहे त्याच्यामध्ये पण, कोंबडी पालनामध्ये पण भरपूर प्रॉफिट आहे, पण जशी जशी संख्या वाढेल तसं तसं आहे समजा. तर शेळीपालन कशामुळं करावं मी तुम्हाला सांगतो आहे की शेळीपालनासारखं आज बोकडाला जेवढी मागणी तेवढी दुसरं कुठल्याही मांसाहाराला म्हणजे मटणाला नाही. आज बोकडाचं मटण 800 रुपये किलोनं जातं आहे, विकतं आहे. तसं दुसरं तुमचं दूध जर म्हणलं, समजा म्हशीचं दूध, तर म्हशीचं दूध आता सध्या 70-80 रुपये लिटरनं जातं आहे. काही ठिकाणी 100 रुपये लिटरनं जात असेल, पण त्याच्या मागं खर्च भरपूर आहे. आज जर एक म्हैस जर घ्यायची म्हणलं 5 लिटरची, कमीत कमी 5 लिटरची म्हैस एका टायमाला दूध देणारी 2 टाईमचे 10 लिटर, तर ही म्हैस आपल्याला 1 लाख रुपयाला भेटते. 1 लाख रुपयाला भेटते. त्याच्यानंतर तिला जर म्हणलं तर खुराक हा तिला 2 किलो 2 टायमाला लागतोच. खपरी पेंड ही 100% द्यावं लागते. आता खपरी पेंड जर म्हणलं तर जवळपास 4,500 रुपये क्विंटल आहे. 4,500 रुपयापर्यंत धरा समजा. 4,500 रुपये क्विंटल आहे. त्याच्यानंतर चारा भरपूर लागतो आहे. म्हशीला जास्त प्रमाणामध्ये चारा लागतो. एका म्हशीच्या चारामध्ये 10 शेळ्या रोजच्या जगतात, इतका फरक आहे. आणि एका म्हशीच्या जागेवर तुम्हाला एका म्हशीच्या दामामध्ये 8 ते 10 शेळ्या येऊ शकतात चांगल्या क्वालिटीच्या. वेलेल्या घेतल्या तर 5-6 येऊ शकतात, खाली जर घेतल्या तर 10 येऊ शकतात. हे तुमच्यावर डिपेंड राहणार आहे समजा. त्याच्यानंतर यांना चारा कमी लागणार. एका म्हशीच्या जागेवर तुमच्या 10 शेळ्या जगू शकतात. आता 10 शेळ्या जर तुम्ही सांभाळल्या तर 10 शेळ्याचं वार्षिक उत्पन्न, आज तुमचं 10 लिटर जरी म्हशीचं दूध निघलं तरी पण तुम्हाला सांगतो, एक सरासरी आपण धरून चला 6 महिने दूध देते एक म्हैस. तर 6 महिने दूध देते. 1,000 रुपये तुमचा रोज धरा, 30,000 रुपये तुमचा महिना चालणार. आपण डायरेक्ट सरासरी 100 रुपये लिटर धरलं, 30,000 रुपये महिना. त्याच्यामधून खाल्लीचे नाही जरी म्हणलं तर 2 किलो जरी म्हणलं, एका टायमाला 2 किलो जरी म्हणलं तर एक कट्टा धरा, 4,500 रुपये तो खर्च. आणि तुम्हाला म्हैस घ्यायची वेळेस 1 लाख रुपये ती गुंतवणूक आहे तुमची. 1,05,000 रुपये हा खर्च आहे, चारा वेगळाच. आणि तुम्हाला उत्पन्न तिच्यापासून 6 महिन्यात किती भेटणार? 6 महिन्यामध्ये 30,000 रुपये महिना, तर 3 × 18 1,80,000 रुपये. पण त्याच्यामध्ये आपण चारा नाही लावला. चारा जर लावला तर चारा आज एक पिंडी कसं केलं तर मला वाटतं 1,200, 1,500, 2,000 रुपये कडबा होता शेकडा, म्हणजे 20 रुपयाला एक पेंडी पडती. त्याचे जर लागलं तर त्याचे आता 6 महिन्यात जर म्हणलं तर आपल्याला भरपूर काही कडबा लागतो. तो विषय सोडून द्या, सरासरी 10,000 रुपये धरा. 1,10,000 रुपये तुमचा खर्च झाला.
1,80,000 तुमच्या म्हणजे सायंत्रिक 18 6 महिन्याचे 1,80,000 तर सरासरी एवढं तू देत नाही म्हणजे धरली तरी आपण त्यातून फक्त 70,000 तुम्हाला उरतात 6 महिन्यामध्ये. ह्या शेळ्या 1,00,000च्या जर तुम्ही आणल्या तर ह्या पहिल्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला 10 शेळ्याचे दैनंदिन 12 पिल्लं होतात. 12 पिल्लं 6 महिन्यामध्ये सरासरी 8 ते 10,000 रुपयांना जातात. 10 शेळ्यांची 20 पिल्लं होते 6 महिन्यामध्ये. तर 6 महिन्यामध्ये 10,000 रुपयाला एक जर पिल्लू गेलो तर 6 2 12 म्हणजे 10,000 रुपयाला एक जर गेलं तर 10 2 20 म्हणजे तुमचे 2 लाख रुपये व्हायला लागलेत. आणि परत 6 महिन्याला शेळी येते. आज तुमची म्हैस खाली झाली की तुम्हाला तशीच विकणं आहे, पण ही 6 महिन्याला परत उत्पन्न देते शेळी. परत 6 महिन्याला येते म्हणजे ही सिस्टीम चालूच राहते. आणि शेळीपालनामध्ये एक वेळेस तुम्हाला पैसा गुंतवणूक करायची गरज आहे. म्हैस पालनामध्ये पण तसं आहे. पण म्हशीचं असं आहे, म्हशीला तुम्हाला 10 महिने सांभाळावं लागतं. 6 महिने 10 महिने सांभाळावं लागतं. कारण ती वेल्याच्या एकदा आटत कमी दूध कमी होतं. त्याचं 4-5 महिने दूध चांगलं देते, त्याच्यानंतर कमी होतं. खरं सांगायचं म्हणलं तर शेळीपालनामध्ये तुम्हाला खर्च कमी आहे, जागा पण कमी लागते, चारा कमी लागतो आणि पैसे पण कमी, भांडवल पण कमी गुंतवावं लागतं आणि इन्कम चांगला आहे. आज तुम्ही हॉटेलचं बघा, कुठल्याही धाब्यावर बघा, तुम्हाला 200-250 रुपये 250-300 रुपयापर्यंत बोकडाच्या मटणाची थाळी जेवण आहे. त्याच्यामुळं जास्त मार्केट वाढत चाललेलं आहे. खरं सांगायचं म्हणजे शेळीपालनाचं मार्केट दिवसेंदिवस वाढत चालणार आहे, कमी होणार नाही. त्याच्यामुळे शेळीपालन हे खूप फायद्याचं आहे आणि शेळीपालनच करावं हा ज्याचा त्याचा भाग राहिला. आपण एक तुम्हाला विषय सांगण्याचा प्रयत्न केला. आपापल्या पसंतीचं असतं. कोणाला म्हैस पालन करावं वाटतं, कोणाला शेळीपालन करावं वाटतं, कोणाला कोंबडी पालन करावं वाटतं. कोंबडी पालन पण चांगलं आहे, फक्त नियोजन चांगलं काटेकोर पद्धतीनं करावं लागतं कोंबडी पालनामध्ये. तर तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करू शकता, अशी काही जबरदस्ती नसते. पण माझ्या मते शेळीपालनाला जास्त जागा, जास्त भांडवल आणि जास्त चाऱ्याची गरज नाही आहे. एकदम कमी जागेमध्ये, कमी चाऱ्यामध्ये आणि कमी पैशामध्ये सुरू होणारा व्यवसाय फक्त शेळीपालन आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरा कोणताही व्यवसाय करायचा म्हणलं तर चारा नियोजन आणि पैसा एकदम नुकसान जरी झाली तर आपली 10-20 हजाराची नुकसान होऊ शकते, एकदम लाखाची नुकसान होऊ शकत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही पण तुमच्या हिशोबानं शेळीपालन करायचं शेळीपालन, म्हैसपालन करायचं म्हैसपालन करू शकता. फक्त मी सांगण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.